श्री स्वामी चरित्र सारामृत दशमोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री अक्कलकोट निवासीनाथ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रोते हो, ज्यांच्या कृपाछायेत जीवनाचं अंधारमय गूढ उजळून निघतं असे परम दयाळू, करुणामूर्ती आणि अखंड ब्रह्मस्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज यांचं जीवनचरित्र म्हणजेच श्री स्वामी चरित्र सारामृत. या अध्यायात आपण भेटतो एका विवेकवान पण अंतर्यामी अस्वस्थ अशा पुण्यात्म्याला बाळाप्पाला. त्याचं मन विश्वाच्या सत्याच्या शोधात भटकत असतं. ऐहिक वैभव असतानाही त्याच्या अंतकरणात वैराग्याचं बीज उगम पावतं आणि मग सुरू होते त्याची सद्गुरूंच्या दिशेने अखंड अविचल यात्रा. ही गोष्ट आहे आत्मशोधाची, अद्वैत प्रेमाची आणि सद्गुरुचरणी शरणागतीची, जिथे प्रत्येक पाऊल, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक संकल्प एकाच दिशेने वाहतो, स्वामी समर्थांच्या दिव्य दर्शनाकडे. ज्यांच्या कृपाछायेत जीवनाचं अंधारमय गूढ उजळून निघतं असे परम दयाळू, करुणामूर्ती आणि अखंड ब्रह्मस्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज यांचं जीवनचरित्र म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत. श्री स्वामी चरित्र सारामृत दशमो अध्याय. ही कथा आहे कर्नाटकातील हावेरी गावातील बाळप्पा नावाच्या एका श्रेष्ठ ब्राह्मणाची. तो यजुर्वेदी पद्धतीने कर्मकांड करणारा, गुणसंपन्न आणि समाजात मान मिळवलेला गृहस्थ होता. त्याच्या घरी सुख, संपत्ती, सन्मान, यश आणि सदाचार होता. परंतु या सर्व सांसारिक ऐश्वर्यात त्याचं मन गुंतून राहिलं नाही. वयाच्या केवळ 30व्या वर्षीच त्याला वाटू लागले, हे सर्व क्षणभंगूर आहे, यात खरं समाधान नाही. आपल्या जीवनाचा खरा हेतू काय? हीच वैराग्याची भावना त्याच्या अंतकरणात खोलवर रोवली गेली. घरात सर्व काही असूनही त्याचं मन एक प्रकारे रिकामं वाटू लागलं. त्याला जाणवलं की खरी शांती, खरी सुखशांती आणि आत्मसंतोष मिळतो तो फक्त सद्गुरूंच्या चरणसेवेमध्येच. तेव्हा एक अजब गोष्ट घडते. सतत 3 दिवस बाळाप्पाला एकाच प्रकारचं विलक्षण स्वप्न पडतं. स्वप्नांमध्ये सोन्याचं ताट त्याच्या समोर येतं आणि त्यात पंचपक्वान्न ठेवले जातात. एकाच स्वप्नाची पुनरावृत्ती झाल्यानं त्याच्या अंतकरणात एक चैतन्य निर्माण झालं. त्याला समजलं की ही काही साधी गोष्ट नाही, हा एक दैवी संकेत आहे. स्वप्न हे स्वामींचं आमंत्रण आहे. यामुळे बाळाप्पाने कोणताही विलंब न करता सर्व संसार धर्म सोडून दिला. बायको, मुलं, घर, नातेसंबंध, धन, प्रतिष्ठा सगळ्या गोष्टींचा त्याने त्याग केला आणि तो निघाला सद्गुरूंच्या शोधासाठी. त्याला माहीत नव्हतं की गुरु कोण, कुठे आहेत, पण त्यांचं अंतकरण सांगत होतं की हा प्रवास अकारण नाही. अशा प्रकारे बाळप्पा अनेक गावातून, जंगलातून, नद्या ओलांडून साधूंना भेटत विचारत मुरगोड नावाच्या गावात पोहोचतो. तिथे त्याला सांगण्यात येते, महान योगी आणि बालसंत चिदंबर दीक्षित यांचं ते कर्मभूमिस्थान आहे. चिदंबरांचे जीवनही विलक्षण होतं. ते प्रत्यक्ष शंकराच्या इच्छेने जन्माला आलेले दिव्य बालयोगी होते. त्यांच्या जन्माची गोष्ट सुद्धा भक्तीने ओतप्रेत भरलेली होती. त्यांच्या जन्माआधी दीक्षित दाम्पत्याने अनेक वर्ष परमेश्वराची निष्ठेने उपासना केली होती. शेवटी शंकराने प्रसन्न होऊन मीच तुमच्या घरी पुत्ररूपाने येईन असं आश्वासन दिलं आणि खरंच त्यांच्या घरी जन्म झाला एका तेजस्वी दिव्य मुलाचा, चिदंबराचा. बालवयातच चिदंबर यांनी अनेक अद्भुत चमत्कार केले. एकदा त्यांनी मातीचा हत्ती तयार करून त्यात प्राणप्रतिष्ठा केली आणि तो हत्ती चालू लागला. दुसऱ्या वेळेस त्यांनी रिकाम्या भांड्यातून तूप प्रकट केलं. त्यांच्या अंगी एवढं मोठं योगबल आणि आत्मबल होतं की त्यांच्या इच्छेने अनेक अदृश्य गोष्टी घडत असत. एकदा पेशवे रावबाजींना अन्यायाने शिक्षा झाली आणि केवळ चिदंबरांच्या कृपाशक्तीने त्या अन्यायाचं निवारण झालं.
हे सर्व ऐकून बाळाप्पाच्या मनात अतूट श्रद्धा जागी झाली. मुरगोडमध्ये त्यांना हळूहळू कळू लागलं की या सर्व चमत्कारी शक्तींचा मूळ स्रोत म्हणजे स्वामी समर्थ आणि आता ते अक्कलकोट येथे प्रकट झाले आहेत. बाळाप्पाचं मन एकदम समाधानाने भरून येतं. त्याला समजतं, माझा गुरु मला सापडला आहे. आता माझं जीवन खऱ्या अर्थाने सुरू होईल. तो पूर्ण मनोभावे अक्कलकोट गाठण्याचा निश्चय करतो आणि मग सुरू होते त्याची खरी गुरुसेवेची यात्रा. अध्यायाच्या शेवटी कवी विष्णू चिंचोळकर स्वामीचरणी प्रार्थना करतात. हे स्वामी, माझी भक्ती सात्विक राहो. माझं मन आणि बुद्धी केवळ तुमच्याच चरणांशी जोडलेली राहो. मला संसाराच्या मायेतून मुक्त करून तुमचा सेवक बनवा. माझ्या मुखातून सदा स्वामी समर्थ हेच नाम घोळत राहो. बाळाप्पाची जीवनयात्रा आपल्याला सांगून जाते, संपत्ती, प्रतिष्ठा, घरदार हे क्षणभंगूर आहे, पण सद्गुरूंची सेवा आणि चरण शरण हाच खरा शाश्वत आनंद आहे. स्वप्नांच्या इशाऱ्याने सुरू झालेली त्याची वाटचाल चमत्कारांच्या दरम्यान पोहोचते त्या दिव्य क्षणांकडे, जिथे जीवाला गुरु भेटतो, आत्म्याला दिशा मिळते आणि अंतकरणाला परमशांतीचा स्पर्श होतो. या अध्यायातून प्रकट होणारा संदेश आपल्याला अंतर्मुख करतो. गुरुचरण हेच जीवनाचं अंतिम ध्येय असावं आणि त्यांची सेवा हीच खरी संपत्ती. चला तर या अध्यायाचे सार आपल्या जीवनात उतरवूया. स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या कृपेची याचना करूया. हे स्वामी, आमचं जीवनही तुमच्या भक्तिपंथाने उजळू द्या. अखंड स्वामी कृपा आमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.